सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगली यांच्या वतीने मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महानगरपालिका प्रशासनावर घरपट्टीवाढीबाबत सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून निघणाऱ्या मोर्चाला जाहीर पाठिंबा याबाबत कृती समितीला पाठिंब्याची पत्र देताना अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार, यावेळी कृती समितीचे प्रमुख श्री सतीश साखळकर, माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, श्री शंभूराज काटकर, श्री रवींद्र वळवडे, श्री सलीमराज पन्हाळकर उपस्थित होते। 4 ऑगस्टला होणाऱ्या भव्य मोर्चाला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीतील सर्व हॉटेल व्यावसायिकांचा जाहीर पाठिंबा। सर्वपक्षीय कृती समितीने घेतलेला निर्णय हा नागरिकांवर अन्यायाविरुद्ध लढणारा संघर्ष आहे। हॉटेल व्यावसायिकांना 1.25 कर लागण्याऐवजी 1.75 आकाराने म्हणजे 5 स्टार हॉटेलचा दर त्यांनी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या हॉटेल इंडस्ट्रीला लावलेला आहे। हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आहे। या विरोधात उद्या होणाऱ्या मोर्चाला संपूर्ण हॉटेल चालक मालक, हॉटेल व्यावसायिक आपलं बंद ठेवून सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबासह या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। तुम्हाला या मोर्चेत तुम्हाला न्याय मिळणार काय सांगलीकरांना? सर्वपक्षीय कृती समितीनं घेतलेला निर्णय हा कायदेशीर लढाईचा निर्णय आहे, नागरिकांच्या हिताचा निर्णय आहे। तो नक्की आम्हाला याचा लाभ सर्वांनाच मिळणार आहे, त्यात आम्हाला 100% खात्री आहे। तुम्ही सांगली मिरज कुपवाड जनतेला काय आवाहन कराल? आम्ही सांगली, मिरज, कुपवाड जनतेला आवाहन करतो की सर्वसामान्य कुटुंबावर बी अन्यायकारक कर महानगरपालिका प्रशासनानं लादलेला आहे, तो ताबडतोब रद्द व्हावा आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घ्यावा। सर्वपक्षीय कृती समितीने सर्व पक्षाच्या वरिष्ठांना, नेत्यांना आवाहन केलेलं आहे। नागरिकांच्या हिताचा प्रश्न आहे, तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा असं त्यांनी विनंती सुद्धा प्रत्येकानं पत्राद्वारे केलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की सर्व पक्षीय यात सहभागी होतील, यात कोणतीही शंका नाही, कारण सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे।